पद्मशाली समाजातील मुला-मुलींबरोबर वंचित व बहुजन समाजातील सर्वांना शिक्षण मिळावे या हेतूने पद्मशाली शिक्षण संस्था कार्य करत आहे। येणाऱ्या काळात नवीन शिक्षण धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात जे बदल होणार आहेत त्यास सामोरे जाण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे प्रतिपादन उद्घाटक पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव श्री दशरथ गोप यांनी केले। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित AR बोर्ला महिला महाविद्यालयात BCA विभागाकडून स्किल्स युवर नीड कम्युनिकेशन अँड सॉफ्ट स्किल या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी हे होते। व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर TN शिंदे, विश्वस्त श्रीधर चिट्याल, श्री विजयकुमार गुल्लापल्ली आणि श्री रमेश बुद्दुल आदी मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना श्री गोप म्हणाले की गेल्या 113 वर्षापासून पद्मशाली शिक्षण संस्था पूर्व भागातील मुलामुलींना शिक्षण मिळावे यासाठी कार्य करत आहे। KG पासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षणाची सोय आमच्याकडे आहे। समाजातील स्थिती पाहता आम्ही CBSचा अभ्यासक्रम येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करत आहोत। आज आमच्या संस्थेतून केवळ तेलुगू भाषिकांबरोबर वंचित, बहुजन व अल्पसंख्याक समाजातील मुलं-मुली शिक्षण घेत आहेत। या उपक्रमामध्ये रोहन कुर्री आणि प्राध्यापक पंकज अंदे हे प्रशिक्षण देणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राध्यापक श्रीनिवास कोंडी म्हणाले की कोणत्याही भाषेबरोबर इंग्रजी भाषेतही संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात करायचे असेल तर वाचनातून शब्दसंग्रह वाढविला पाहिजे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर TN शिंदे यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक गायत्री बेनगिरी यांनी केले। उपस्थितांचे आभार प्राध्यापक विद्या बिर्रू यांनी मानले। या कार्यक्रमप्रसंगी प्राध्यापिका वैष्णवी मद्राल, नितीन कोडम, प्राध्यापक नरेंद्र मेरगू, श्री शिवाजी चिंता, सौ संजीवनी सादुल, श्री अनिल सग्गम व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।